हसण्याचा खेळ हा, मारू गप्पा गमती जमतीच्या, सुरू झाला खेळ गमतीचा खेळ. काय ताई कशा? मस्त. आणि अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन. थँक्यू. पाय कसं आहे आता? पायाचे 12 वाजलेत. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. हाय गाईज, मी कपिल देशपांडे. आपल्या चला बसूया खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपले प्रायोजक आहेत विश्वरंग प्रोडक्शन्स आणि गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंध भंडार. तर आज आपल्याबरोबर असणार आहेत छायाताई. मागच्या 15-20 दिवसांपासून ताईंची प्रचंड चर्चा आहे, कारण कान्स या मानाच्या फिल्म फेस्टिवलमध्ये ताईंच्या सिनेमानं एक वेगळा इतिहास रचला आहे. ताईंकडे सगळ्या जगाचं लक्ष गेलं आहे. आपण ताईंना हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये बघितलं तर आहेतच, पण त्यांची ह्या गेल्या काही दिवसांपासूनची विशेष चर्चा रंगली आहे कान्समधल्या त्यांच्या मराठमोळ्या लोकमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण ताईंशी गप्पा मारणार आहोत. ताई जास्त वेळ घेत नाही, तर चला बसूया. येस सर. ताई तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कसं वाटतंय आपल्या इथं आणि शोचं नाव कसं वाटतंय? चला बसूया. मस्त एकदम. चला बसूया आणि गप्पा मारूया. कॅज्युअल गप्पा मारायच्या आहेत ताई. पहिला प्रश्न हाच आहे, तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता आणि महाराष्ट्रासाठी विशेषतः, की जेव्हा तुम्ही कान्सच्या रेड कार्पेटवर आपली मराठी संस्कृती अभिमानाने रुजवली आणि तुमची नथ आणि तो तुमचा सगळा लुक होता खूप चर्चेत आला. तर ते काय प्रतिक्रिया तुमच्याबद्दल आल्या आणि कसं वाटलं, तो क्षण कसा होता? विशेष करून त्या लुकबद्दल तू विचारतोयस तर खरं तर मला असं डोक्यात खूप काही नव्हतं रे. मला फक्त एक, जसं मी इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं की आईला विमानाचा प्रवास घडवायचा राहून गेला होता आणि ते मला पुन्हा पुन्हा असं खूप स्वतःला त्रास द्यायचं. तर जेव्हा कान्सचं आलं आमंत्रण किंवा आमची फिल्म सिलेक्ट झाली, तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की यार हे राहून गेलं आहे ना, तर ॲटलिस्ट मग तिची साडी आणि ती नथ, आईच्या लग्नाच्या वेळीची नथ होती ती. म्हटलं आईला नाही घेऊन गेले, पण मग या निमित्ताने मी तिला असा प्रवास घडवून आणते. आणि एवढंच होतं माझ्या डोक्यात. पण लोकांना ते इतकं म्हणजे आवडून गेलं ना, याचं मला खरंच म्हणजे भारी वाटतंय. तुम्ही ती निघताना एक पोस्ट केली त्या आईसाठी, तिला विमानात बसवणं तुमचं राहून गेलं, पण तो क्षण जेव्हा नेमका आला की तुम्ही कान्सच्या रेड कार्पेटवर आहात, सगळ्या जगाचं लक्ष तुम्ही वेधून घेतलं होतं आणि तुम्हाला स्टँडिंग ओवेशन पण मिळालं फिल्म संपल्यानंतर, तेव्हा वाटलं की आई जर आई असे अजून आनंद आला असता. हां, म्हणजे ते होतंच ना रे. आपल्या आयुष्यात कितीही गोष्टी घडल्या, मग त्या आनंदाच्या असू दे किंवा आणखीन दुःखाच्या असू दे, त्रास देणाऱ्या असू दे, आपल्या जवळच्या माणसाची आपल्याला आठवण येतेच. मलाही तेव्हा झालंच. पण मी आई गेली तेव्हा मी पहिली पोस्ट 1.5 महिन्यानंतर टाकली होती सोशल मीडियाला, कारण की सगळ्यांनाच असं होतं, माहीत होतं की आई आणि माझं किती घट्ट नातं आहे. तर सगळ्यांना खूप टेन्शन आलं होतं की आता छाया ह्याला काय, म्हणजे आता पुढे कसं तिचं होणार आहे किंवा काय. तेव्हा मी 1.5 महिन्यानंतर पोस्ट टाकली होती की आई गेली आहे, पण आमच्या गावच्या घरी आहे ना, माझ्या अंगणामध्ये एक चाफ्याचं झाड आहे, जिथे आई कायम ती चाफ्याची फुलं काढत असायची. किंवा मुंबईच्या घरी माझ्या ना जातं आहे जे आईने वापरलेलं आहे. तर मला असं झालं होतं की ती त्या रूपात कायम माझ्याबरोबर असणार आहे आणि आई गेलीच नाही आहे. आई तू कायम माझ्याबरोबर असणार आहे. तर येस. आणि मी लिहिलं होतं की आता मुंबईला येताना मी डबल एनर्जीने कामाला सुरुवात करणार आहे. म्हणजे मला आत्ता ते असं एकदम आठवलं की मी अशी पोस्ट टाकली होती. आणि खरं सांगते की त्यानंतर मी मुंबईत आल्यावरच हे जे काही 3-4 सिनेमे केले हे तेव्हाच केलेत. सो मला वाटतं आईने पण लगेच येस आमीन असं केलं. कधी विचार केला होता की एक दिवस तुम्ही सुद्धा कान्सच्या रेड कार्पेटवर वॉक कराल? कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे मला असं की हां, मला नॅशनल अवॉर्ड मिळवायचं आहे, माझं ते एक होतं यार. नॅशनल अवॉर्ड घेतल्याशिवाय मी काय मरणार नाही आहे. पण कॅन फेस्टिवल अजिबातच लिस्टमध्येच नाही कुठे. त्यामुळे अचानक आलं ते वाटायला आणि मला भारी वाटलं की
30 वर्षानंतर एक सिनेमा आपला हो. निवडला जातो आणि त्या सिनेमाचा आपण भाग आहोत. म्हणजे शब्द नसतील का? हा म्हणजे आणि वेळोवेळी तुम्ही अपडेट पण देतात, म्हणजे A.R. रेहमानसोबतची तुमची भेट असेल किंवा Yes. जर काही गोष्टी असतील. आणि मला ना हे खूप भारी वाटलं की माझ्यापेक्षा ना माझ्या जवळच्या लोकांना, मग ते इंडस्ट्रीतले असू दे किंवा माझे मित्रमैत्रिणी असू दे, ते माझ्यापेक्षा ना ते खूप ह्या गोष्टी म्हणजे ह्याचा खूप आनंद होत होता त्यांना आणि ते सेलिब्रेट करत होते. म्हणजे मी इथे आल्यावर मी बघते ना की प्रत्येक जणांचं असं म्हणणं आहे की अरे आम्हाला असं वाटत होतं की मीच कान्सला गेले किंवा आम्हालाच अवॉर्ड मिळालाय वगैरे असं. तर ते म्हणजे आणखीन कलाकाराला काय पाहिजे. येस येस अगदी. नाही, मला एक विचारायचं आहे की हिंदीसह मराठीत तुम्ही उत्तम भूमिका केल्यात. तुम्हाला काय वाटतं की तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलेला कुठला सिनेमा किंवा कुठली भूमिका की इथून तुमचा जो प्रवास आहे तो एक योग्य ट्रॅकवरती आलात, अशी कुठली भूमिका किंवा कुठला सिनेमा आहे? खरं तर ना आत्तापर्यंत मला इंटरव्ह्यूमध्ये विचारायचे हाच सेम प्रश्न, तर मी उत्तर देत होते की फॅन्ड्री. कारण की त्याआधी पण मी सिनेमे केलेच आहेत, पण मी फॅन्ड्रीचं नाव घेत होते कारण फॅन्ड्री खूप लोकांपर्यंत पोहोचला आणि फॅन्ड्रीपासून ना एक वेगळंच झालं की लोक मला ही आपल्या घरातली आहे म्हणजे नानी म्हणून खूप प्रेम करायला लागले. पण खरं आत्ताच्या घडीला तू विचारशील ना तर मला अचानक वाटून गेलं की टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यातला माझा सिनेमा म्हणजे बाई माणूसच असावा. बाई माणूस नावाचा मी एक सिनेमा केला होता जो कविता महाजनच्या ब्र कादंबरीवर होता. अरुण नलावडेंनी डिरेक्ट केला होता. तो सिनेमा आजपर्यंत रिलीज नाही झाला आहे. आत्ता मला असं वाटतं की तो माझा टर्निंग पॉईंट असावा कारण की तो रिलीजच नाही झाला आणि त्याच्यानंतर आहे ना ते एक होतं ना एक वेगळा प्रवास सुरू होतो आपला. तर मला आताच्या घडीला वाटतंय की तो सिनेमा टर्निंग पॉईंट. लोकांना वाटेल की नाही फॅन्ड्री आहे त्याच्यामुळे ओळख वाढली, सगळ्याच गोष्टी आपलं म्हणतात ना मग एक जी पैशाची गणितं असतात तीही बदलली किंवा काय. पण आता मला असं वाटतं की बाई माणूस टर्निंग पॉईंट आहे. पण एक असं आपण पण म्हणू शकतो की नागराज मंजुळेंचं पण तुमच्या आयुष्यात एक वेगळं स्थान असेल कारण फॅन्ड्री असल्यानं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झूंडमध्ये बच्चन साहेबांच्या अपोजिट तुम्ही होतात आणि त्याच ताकदीने तुम्ही त्यांच्या अपोजिट काम केलं. येस येस. नागराजचं आणि माझं एक आमचं वेगळंच नातं आहे. म्हणजे मी ते सांगते ना की फॅन्ड्रीच्या निमित्ताने आम्ही भेटलो, मैत्री झाली. नागराजमुळे एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून पण ना खूप गोष्टी बदलल्या. जसं मी खूप ह्याच्यात सांगते की जो फॅन्ड्रीचा शेवट आहे तो जम्या जो दगड मारतो तो ॲक्च्युली छाया कदमच्या पण थोबाडावर बसलाय, व्यवस्थेच्या पण आपण. येस. आणि तोपर्यंत मी पण त्या व्यवस्थेचाच एक भाग होती. म्हणजे जब्याला ज्या गोष्टीचा त्रास होत होता त्या त्रास देणाऱ्यांपैकी मी एक होती. कारण की बऱ्याच गोष्टी अशा आहेत आपण आधीपासून बघितलेल्या असतात, ऐकलेल्या असतात आणि त्या चुकीच्या आहेत ना याची जरासुद्धा आपली पुसटशी कल्पना नसते आपल्याला. पण जेव्हा नागराजच्या सारखी माणसं आपल्या आयुष्यात येतात किंवा फॅन्ड्रीसारखा सिनेमा आपल्या आयुष्यात येतो ना तेव्हा गोष्टी खूप बदलतात आणि आपण माणूस म्हणून घडायला लागतो. ते फॅन्ड्रीमुळे घडलंय माझ्या. अच्छा, म्हणजे असा अनुभव तुम्हाला इंडस्ट्रीत आला असं म्हणतायत तुम्ही? नाही 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 अजिबात नाही, इंडस्ट्रीत नाही. आता मी कोकणातली आहे अरे, तर ह्या ज्या गोष्टीत आमच्या कोकणात आता लोकांना असं वाटेल अरे ही आमच्या कोकणात असं घडतं असं बोलते. पण आहेत ज्या गोष्टी अजूनही की जातपात या गोष्टीला खूप महत्त्व दिलं जातं. तर मला आधी ते चुकीचं वाटत नव्हतं की आणि फॅन्ड्रीनंतर अचानक असं झालं की अरे यार आपण एक किती चुकीचं वागत होतो की आपण माणसं आहोत, बस माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. तर हे सांगते. आणि झूंबद्दल जर आपण म्हटलं तर जेव्हा बच्चन साहेबांच्या ऑपोजिट तुमचा फर्स्ट सीन होता, फर्स्ट डे होता, ती भावना कशी होती? कारण महानायकास सोबत काम करण्यासाठी सुरुवातीला ऐकलं तेव्हा अगदी हा म्हणजे अमिताभजींबरोबर काम करायला मिळणं म्हणजे मी पहिला दिवस आहे ना त्याबद्दल सांगण्यापेक्षा ना शूटिंगच्या आधी आमची एक भेट होणार होती त्याबद्दल मला सांगायला आवडेल की नागराजचा फोन आला आणि नागराजने सांगितलं की अरे आपल्याला अमितजींना भेटायला जायचं आहे.
त्यांच्या बंगल्यावर जायचं आहे. नागराज, मी, सुधाकर, आम्ही आणि आमचा विक्रम, आम्ही 4 जणं. आणि मला असं झालं ना, ओ माय गॉड, अमिताभजींच्या बंगल्यावर, म्हणजे लहानपणापासून फक्तच बंगला बघतोय. मी म्हटलं ना, आम्ही जुहूला जायचोच त्यासाठी. गावाहून पण कोण आलं तरी काय, जुहूला का जायचंय, तर अमितजींचा बंगला बघा. आणि मला असं झालं की यार, आता आपण त्यांना भेटायला त्यांच्या बंगल्यात जाणार आहोत, उद्या जायचंय. तर मला असं झालं की उद्या जायचंय. मी खरं सांगते, मी आदल्या दिवशी संध्याकाळी गेले, मी शॉपिंग केली की अरे वेस्ट साईडमध्ये जाऊन असा छान कुर्ता घेतला आणि नवीन चप्पल घेतली आणि असं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारचं टायमिंग ठरलं की इतक्या वाजता आपल्याला इथे भेटायचं आहे. मी घरून निघाले फुल एकदम, ते एक वेगळीच असते ना एनर्जी. निघाले आणि अर्ध्यावर मला वाटतं मिलन सबवेपर्यंत पोहोचले आणि विक्रमचा फोन आला, विक्रांतचा, की अरे छाया तू कुठे पोचली आहेस. तर मी म्हटलं की बस मी 5 मिनिटात पोचते. आणि त्याचं असं झालं, अरे नाही काय ना, आपलं आजचं कॅन्सल होतं आहे. तर मला असं झालं का नाही, ते जरा अमितजी काहीतरी बिझी आहेत. तर मी म्हटलं ओके, युटर्न मारून घरी. सेम दुसऱ्या दिवशी ठरलं की आज आपल्याला भेटायचं आहे. आणि मला असं होतं ना की मी खास त्यांना भेटण्यासाठी जो कुर्ता, जी चप्पल वगैरे जी तयारी केली होती, तर म्हटलं की येस, पुन्हा रिपीट टेलिकास्ट. मी तोच कुर्ता घातला, तशीच तयार झाले आणि निघाले. सेम आहे, मिलन सबवेच्या पुढे पोचले आणि फोन आला, अरे छाया कुठे आहेस. म्हटलं काय झालं. अरे ते तर त्याची डेअरिंग होईना सांगायला, हे की तू नागराजशी बोल. आणि नागराजचं झालं, अगं छाया ते जरा कॅन्सल होतं आहे. आणि मी काहीतरी बोलायला जाणार ना, एवढं त्यांनी सांगितलं, नाही पण आपण भेटूया. म्हणजे ना, मी सलग 3 दिवस सेम कपडे घालून बाहेर पडत होते, कारण की मी खास त्यांच्यासाठी ती शॉपिंग केली होती. शेवटी त्यांच्या बंगल्यावर जाणं झालं नाही. तर ती जी एक्साइटमेंट होती ना, मला आज पण हसू येतं. मी नागरायला म्हटलं होतं, यार आता जर भेटायचं असेल ना, तर जरा 4-5 दिवसाचा गॅप ठेव. म्हणजे वॉचमॅनला पण लक्षात आलं आहे की मी सेम तयार होते आणि घरातून निघते. तर अशी आमची पहिली भेट होती. आणि शूटिंगच्या वेळी तर म्हणजे काय, पहिला दिवस मला वाटतं आमचा ना तो सीन होता, ते रिटायर होतात आणि तो स्टेजवरचा, ते काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे मी त्यांच्या बाजूला बसले होते, नागराजने ओळख करून दिली होती. म्हणजे ना, आपण सगळं विसरून जातो त्यांच्याकडे बघितल्यावर. पण मला हे खूप आवडलं ना की ते भेटायच्या आधी त्यांना माहिती होतं की मी काय काय काम केलं आहे वगैरे, ते मला आवडलं. आणि तुमचं ते जर भूमिकेची निवड करताना कुठलं, कारण तुम्ही जर का बघितलं प्रत्येक सिनेमात तुमच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. तुम्ही एका ह्याच्यात अडकून नाही पडल्यात. कदाचित जून नंतर तुमच्याकडे तशाच प्रकारच्या भूमिका आल्या असत्या, पण तुम्ही त्यात अडकला नाही. म्हणजे अगदी आत्ता आलेला लापता लेडीज मधली पण भूमिकेचं तुमचं खूप कौतुक होतं आहे. किंवा संजय लीला बन्सालींच्या गंगूबाई काठियावाडीमधली पण तुमची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर त्याबद्दल हा, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतोच. तुम्ही काय साच्यात अडकून राहतो आणि कलाकार म्हणून येस, मी माझ्याकडून प्रयत्न करते. पण आता तू जी नावं घेतली आहेस ना, हे काम खूप लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, लोकांनी बघितलं आहे, म्हणून तुला 30 नावं माहिती आहे. पण अशी काही कामं आहेत ज्याला मे बी तू बघितल्यावर बोलशील की हे सेम आहे, ते लोकांसमोर जास्त आलं नाही आहे. सॉरी, मी तुझ्या प्रश्नाचं एक वेगळी बाजू पण म्हणते. तर मला फक्त एवढं सांगायचं की मी प्रयत्न करते वेगळं काहीतरी, प्रत्येक वेळी वेगळी भूमिका साकारण्याचं, लोकांपर्यंत वेगळं पोहोचवण्याचं. पण दरवेळीच ते आपल्या वाट्याला येईल असं नसतं. अरे, तर मग तेव्हा सेम आलंय कॅरेक्टर ना, तर मी प्रयत्न करते की ह्याला मग आता वेगळं कसं आपल्याला लोकांसमोर आणता येईल, तर तो प्रयत्न असतो माझा. लकीली चांगले डिरेक्टर, चांगले रायटर वाट्याला आले आणि त्यांना असं वाटलं की ही भूमिका छाया कदम जास्त चांगलं करू शकेल. सो त्या बाबतीत मी लकी आहे खरंच. म्हणजे आम्ही आता अभिमानाने म्हणतो की मराठीतला
एक हिंदीतला आश्वासक मराठी एक हिंदीतला आश्वासक चेहरा म्हणून तुमच्याकडे आता बघितलं जातं. म्हणजे तुम्ही मराठीसोबतच हिंदीत सक्रिय असणाऱ्या आणि तेवढ्याच ताकदीचे रोल करणाऱ्या अभिनेत्री आहात. त्यामुळे तुमच्याकडनं आता कास नंतर तर अजून अपेक्षा वाढत चालल्या. तर त्या अपेक्षेचं दडपण कधी जाणवतं का की अरे आता तापतरणी झाला कान्स आणि हे वर्ष खरं तर खूप चांगलं चाललंय, तर पुढच्या अजून सिनेमाविषयी किंवा तुमच्या भूमिकांविषयी अजून एक जबाबदारी वाढली आहे, तर असं कधी जाणवतं आता? मी आहे ना खूप पुढचा विचार करणारी नाही आहे अरे खरं तर. मला असं वाटतं की जे माझ्या वाट्याला येईल ना ते मला करत राहायचं आहे. आणि कलाकारासाठी ते होतं ना की नेहमीच खूप वेगळं येईल आणि त्याची वाट बघत बसण्यापेक्षा काम करत राहणं महत्त्वाचं आहे. हां, म्हणजे काहीतरी उत्तम तर करायचंच आहे, त्याच्यावर बोलणं पण सुरू आहे. पण आत्ता तसं मिळाल्याशिवाय मी काही करणार नाही वगैरे, तर मी त्या ह्याची नाही आहे की बस मला काम करत राहायचं आहे. आणि उत्तम उत्तम भूमिका करत राहील. येस. कारण की ना कधी कधी काय होतं ना की साधीशी छोटीशी गोष्ट असते, तुमच्या ध्यानीमनी नसते अरे की याचं पुढे एवढं काहीतरी घडेल. तर ना मग त्या गोष्टी मी करते. मी केलेल्या काही सिनेमांपैकी तर करताना असंच आहे की हे एक चल करून बघूया टाईपचं काम आहे आणि ते खूप लोकांना आवडलं आहे. आणि कधी कधी आपण खूप हा सिनेमा काहीतरी खूप भारी देऊन जाणार आहे, अरे खूप बजेट पण खूप आहे आणि सगळं तामजाम आहे, पण त्या सिनेमाचं काहीच घडत नाही, असंही झालंय. त्यामुळे काम करत राहा, पण जे कराल ते प्रामाणिकपणे करा. माझ्याकडे फक्त मला तेवढंच येतं, सो मी तेवढंच करते. हिंदीत असं म्हटलं जातं की गटबाजी खूप असते. कंपू आपण म्हणूया त्याला, हिंदीत असं बरंच आहे. तर तुम्हाला असं कधी कंपू गँगचा अनुभव आला आहे का, किंवा कधी असं वर्णभेद किंवा अशा कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे का? लकीली माझ्या बाबतीत खरंच असं घडलं नाही. आता त्याच्या पण दोन बाजू आहेत की आहे पण नाही. आणि मग आपण हिंदीतलंच का बोलतोय, मराठीत नाही? सगळंच आपण सगळे त्याचा एक भाग. सो आता काय या विषयावर काय बोलायचं ना. या सगळ्या विषयावर माझं एकच उत्तर आहे, काम करत राहणं. की शेवटी तुमचं काम, बस बाकी गोष्टी बाजूला राहतात. मी मगाशी विचारावर बोलताना पण म्हटलं की माझ्याकडे एकच शस्त्र आहे, माझं काम, आणि तेच मला वापरता येणार आहे. सो बाकी बरीच शस्त्र असतील सगळ्यांकडे, पण हे माझा डायलॉग आहे. पण त्यांना कधीतरी गंज लागेल. येस. ताई, आपण झूमबद्दल बोललो, आपण फॅन्डी शहराबद्दल बोललो. असा एक सिनेमा न्यू ज्याने तुमच्या करिअरला खरं तर एक अजून वेगळी कलाटणी दिली. त्यातली भूमिका खूप आव्हानात्मक होती आणि रवी जाधवांनी जसं एका पेंटिंगमध्ये आपण चित्र रेखाटतो तशी त्या सिनेमातली कॅरेक्टर त्या पेंटिंगप्रमाणे केली होती. तर भूमिका खूप आव्हानात्मक होती. खूपच. म्हणजे ना मी खरंच सांगते, या क्षेत्रात आल्यापासून ना मी काही बाबतीत खरंच लकी आहे. म्हणजे आता सगळ्यांना तो खूप स्ट्रगल आहे आयुष्यात, मी सुरुवात केली वगैरे, हे तर आहेच. पण मला असं वाटतं की ते स्ट्रगल म्हणजे मी स्वतः निवडलेलं क्षेत्र आहे. हे मला माहिती होतं त्यात काय खाचखळगे आहेत काय, तरीही मी हे निवडलं. तर मग आता मला त्रास झाला, मी असं केलं काय, कुणी तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली नव्हती की तुला या क्षेत्रात आलंच पाहिजे. हे मी निवडलेलं क्षेत्र आहे. त्यामुळे मी तो सगळा प्रवास एन्जॉय केला आहे, अजूनही करते. हां, पण या सगळ्या प्रवासात मी लकी आहे असं म्हणेन, कारण की ना मला खूप चांगली माणसं भेटली इंडस्ट्रीत. म्हणजे ती माणूस म्हणून पण चांगली आहेत आणि खूप चांगले प्रोजेक्ट मला त्यांच्यामुळे वाटायला आले, आणि एका प्रोजेक्टसाठी म्हणून ती माझ्या आयुष्यात आली आणि ती आयुष्यभरासाठी माझी झाली आहेत. तर न्यूड त्यापैकी एक आहे. खरं तर न्यूडचा असा किस्सा आहे ना, मी न्यूडचं पोस्टर बघितलं होतं फेसबुकला, आणि मी ते बघितलं आणि मला असं झालं होतं की यार काय पोस्टर आहे आणि काय कमाल आहे. नावावरूनच लक्षात येत होतं ना. मला असं झालं, यार अशा सिनेमात मला का नाही विचारत, यार मला आवडलं असतं काम करायला. कारण की मला वाटलं होतं की या फिल्मचं शूट झालं आहे
आणि मी तो विषय तिथे सोडला. पण मला असं येऊन गेलं होतं की का नाही यार, मला विचारायला पाहिजे होतं किंवा असे असे विषय मला करायला मिळायला पाहिजेत. आणि काही महिन्याने रवीचा फोन आला मला आणि रवी बोलला की अरे मी रवी जाधव बोलतोय आणि मी एक सिनेमा करतोय, तर तुला काम करायला आवडेल का? तर मी म्हटलं कोणता सिनेमा? तर त्यांनी सांगितलं न्यूड. तर मी म्हटलं पण झालंय ना शूट? तर म्हणे नाही नाही, आम्ही फक्त पोस्टर शूट केलंय. हां, शूट व्हायचं बाकी होतं. आणि मग मला रवीने वन लाईन ऐकवली आणि सगळं. मला तेव्हाच्या तेव्हा मी एकतर विषय, त्यातलं कॅरेक्टर आणि त्यात रवी जाधव. तर मी वेळ का घेऊ ना की मी कळवते किंवा सांगते. नाही, मी तेव्हाच हां म्हटलं होतं. आणि मला आपल्या क्षेत्राचं ना नेहमी एवढं कौतुक वाटतं ना की आपण ना माणूस म्हणून खूप घडतो किंवा माझ्या वाट्याला असे सिनेमे आले की मला ते घडवत गेले. आपण ना खूप रिस्पेक्ट करायला लागतो माणसांचा, त्यांच्या व्यवसायाचा. कारण की न्यूडच्या आधी मी कधीच ना न्यूड स्टडीबद्दल मी तरी ऐकलं नव्हतं. त्याच्यामुळे सुरुवातीला मला पण असं झालं होतं की आणखीन काहीच काही या बायकांना काम करता आलं नाही का. पण जेव्हा त्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली, जेव्हा मी लक्ष्मीला भेटले, तेव्हा ना ऑटोमॅटिकली आहे ना त्या लक्ष्मीबद्दलचा रिस्पेक्ट वाढला. येस. तर न्यूडने ते घडवलं. आणि न्यूडने सगळ्यात मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात घडवली ना की मी फर्स्ट टाइम पोस्टरवर आले. अरे आणि एका कलाकारालाच याचं येस, कारण की ना ते आपण नाही नाही म्हटलं ना तरी ते होतं. कारण त्याच्या आधी बरेच वेळा आहे ना सोयीने माझं नाव विसरायचे. म्हणजे कलाकारांमध्ये नावच नसायचं. म्हणजे माहिती नाही कधी चुकून व्हायचं, कधी काय, पण ते वाईट वाटतं. किंवा आपण पोस्टरवर लीड 2 ॲक्टर व्यतिरिक्त इतरही कलाकार दिसत आहेत, पण आपण कुठेच नाही दिसत आहोत. हे बरेच वेळा झालं आहे माझ्याबरोबर. त्यामुळे ना जेव्हा न्यूडचं मी पोस्टर बघितलं ना, तर मला जे काही फील झालं होतं ना, मी रवीला म्हटलं होतं यार तू मला पोस्टरवर आणलं. न्यूड एक खूप जवळचा सिनेमा आहे माझा. क्या बात आहे. आपण सगळ्या गंभीर भूमिकांविषयीच बोलतोय, पण नुकताच ताईंचा मडगाव एक्सप्रेस त्यातला कांचन कोंबडी धमाल कॅरेक्टर तुम्ही केलं होतं. जेव्हा एक्सेल कडनं या भूमिकेबद्दल विचारणा झाली तर तेव्हा काय तुमची रिॲक्शन होती? आणि उपेंद्र निमये आणि तुम्ही तुमचं एक वेगळंच द्वंद्व सिनेमात चाललेलं आहे. कांचन कोंबडी तुम्हाला कशी मिळाली? कंचन कोंबडी म्हणजे खरं सांगायचं तर ना हे कुणालचं ठरलं होतं. हो. हां, म्हणजे त्यानेच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. मला पण तेव्हा ऐकून असं झालं होतं ओ. त्याने सांगितलं होतं की तो प्रवीण तांबे, कोण प्रवीण तांबे सिनेमा बघत होता आणि त्याला एक सीन चालू होता. तर आणि त्याच्यात श्रेयस पुढे बसला होता आणि मी फक्त मागे उभी होती. हे त्याने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. हां, की मी उभी होते आणि त्याला असं झालं की अरे ये कोण आहे माहिती नाही. म्हणजे त्याला असं झालं की ये मेरी कंचन कोंबडी आहे. मग त्याने श्रेयसला फोन केला आणि श्रेयसला विचारलं की ये कौन है. मग श्रेयसने सांगितले की अरे ये छाया कदम है, इसने गंगूबाई में काम किया. तर त्याला असं झालं की हो अरे हाँ गंगूबाई तो मैंने देखा, अच्छा ये वही है. मग त्याने अंधाधुन पण आहे असं करून मग अरे फिर यही है भाई अपनी कंचन कोंबडी असं करून मग त्याने नंबर घेतला आणि त्यांचं ठरलं होतं. आणि मग डायरेक्ट आमची भेट झाली. येस. आणि मी इतके खुश झाले ना ते कॅरेक्टर ऐकून. मी त्याला बोलते यार पहली बार किसी को ऐसे लगा. नाही तर त्याच्या आधी अन्याय सहन करणं, नवऱ्याचा मार खाणं, दारुडा नवरा, हेच करत होते. म्हटलं पहिल्यांदा असं ना सगळी भडास काढायला मिळणार आहे की मी दादागिरी करते, माझा नवरा मला घाबरतोय. पण एक सांगू का तुम्हाला, फिल्मची तुम्ही ज्या राहत काय म्हणजे जेव्हा त्या कॅरेक्टरची एंट्री होते आणि तिथून ती फिल्म ग्रीप घ्यायला सुरुवात करते तर मजा आली ती फिल्म बघतात. तर तो तुम्हाला पण ते कॅरेक्टर साकारताना तेवढीच मजा आली? अरे खूपच मजा आली. आणि एकतर आपण ना तेच आहे कुणाबरोबर काम करतोय ना ते खूप महत्त्वाचं असतं. ती अख्खी टीमच म्हणजे कुणाल म्हणा
दिबेंदू, प्रतीक वगैरे म्हणजे हे टॅलेंट का भंडार आहे. म्हणजे एवढी हुशार आहेत ही पोरं. आणि त्याच्यात उपेंद्र म्हणजे आहा. उपेंद्र आणि मी ना असं नेहमी आम्ही असं काही एकमेकांना फोन करत नाही. कधीतरी काम असेल तरच असतं. पण ना एक कायम उपेंद्र असा असतो माझ्या पाठीशी. एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून आहे ना. आम्ही खूप वर्षापूर्वी सिनेमा केला होता. मी सिंधुताई सपकाळ बोलते. त्यात मी त्याच्या आईचा रोल केला. येस. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आता केलं काम. मला खरं हे सांगायला आवडेल की पहिला एक दिवस शूट झालं ना, मला नीट जमत नव्हतं. असं होतं ना की आपण पर्सनल लाईफमध्ये खूप गोष्टी घडत असतात. आपण जसं स्क्रीनवर दिसतो तसंच असतं असं नाही. तर पर्सनल लाईफमध्ये काही गोष्टी घडल्या होत्या आणि खूप डिस्टर्ब होते. त्यामुळे ना पहिल्या दिवशी हवं तसं जमतच नव्हतं मला. सो कुणाल आणि उपेंद्र ह्या दोघांनी असं खूप असं केलं की यार जमेल. म्हणजे मला आठवतंय की दुसऱ्या दिवशी मग आम्ही पुन्हा भेटलो कुणालच्या ऑफिसमध्ये आणि थोड्या गप्पा झाल्या, काय झाल्या. आणि मग जरा असं असं होतं ना की येस, पर्सनल लाईफ हे बाजूला ठेवून आपल्याला काम करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर मग येस, ते सगळं घडलं. तुम्ही कॅरेक्टर निवडताना नेमकं कसं निवडतात? नेहमी प्रयत्न असतो की काहीतरी स्वतःवर वेगळं काम करता आलं पाहिजे. जसं मी म्हटलं ना की माझं पहिलं नाटक होतं झुलवा. त्या नाटकाने आणि सरांमुळे, वामन केंद्रे, तेव्हापासून ना एक स्वतःलाच असं आवडायला लागलं की मी कधीच अशी रमले नाही. ते हिरोईन वाल्या ह्याच्यात ना मी नाही रमले. मला जेव्हा ठरलंही नव्हतं की इंडस्ट्रीत यायचं की नाही ना, मला गजेंद्रचे सिनेमे आवडायचे. गजेंद्र हिरेचे. म्हणजे असं वाटायचं की अरे ही माणसं आपण बघितली आहेत आजूबाजूला आणि ती आपली आपली गोष्ट त्यात सापडायची. तर तेव्हापासूनच आहे ना. आणि जरा स्मिता पाटील, शबाना आझमी वगैरे यांचं काम बघायला आवडायचं. तर ते कुठेतरी एक ना येत गेलं की आपण पण असं या पद्धतीचं काहीतरी केलं पाहिजे किंवा काय. आणि बस मग काही फॅन्ड्री आणि हे खरं फॅन्ड्रीच्या आधी बाबू बँड बाजा सिनेमा केला आहे, सिंधुताई केला आहे, काही विठ्ठल नावाची शॉर्ट फिल्म केली आहे. तर ते घडत गेल्या गोष्टी. घडत गेल्या म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न मी केलेच. आणि पुन्हा तेच आहे की प्रयत्न असतो पण तो दरवेळी आपल्याला वेगळंच कुणी नाही लिहिणार आपल्या साठी. मग त्यावेळी मी काय करते की जसं फॅन्ड्री नंतर खूप सिनेमे यायचे. हिरोईनची आई, हिरोची आई, काय आहे त्याच्यात वेगळं. तर असं व्हायचं की नाही नाही वेगळं आहे. तेच मला सांगायचे का वेगळं आहे वेगळं आहे. ग्रामीण आहे, तुम्हाला ते जेवण बनवायचं आहे, मग चुलीवर असं असं करायचं आहे. तर मला वाटायचं की अरे तेच तर आहे. पण मग माझा प्रयत्न असायचा ना की मी अशी पण ॲक्ट्रेस नाही आहे की एक सिनेमा केला की वर्षभर आराम करूयात. तर तशी नाही आहे. तर आपल्याला काम करत राहावं लागतं. मग माझा प्रयत्न असायचा ना की 4 आया करतोय ना, मग कुणाचीच आई काही सेम नसते. मग त्याच्यातलं काहीतरी वेगळं शोधूया. मग तिचं हसणं, तिचं रडणं, तिचं चालणं, तिचं वागणं हे सगळं शोधून काढा आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. सोशल मीडियावरती एक पोस्ट मी वाचलेली, म्हणजे मडगाव एक्सप्रेस आणि लापता लेडीज यांच्या कंपॅरिझनची ती पोस्ट होती. आणि त्याच्यातली 2-3 वाक्य मला खूप आवडली. म्हणजे त्यात स्मिता पाटील यांच्याशी तुमचं कंपॅरिझन केलं होतं की मराठी चेहरा जो हिंदीत कुठलाही रोल करू शकतो, किंवा रीमाताई म्हणजे रीमाताईनंतर असे सशक्त अभिनेत्री मराठी जी हिंदीत वेगवेगळ्या भूमिका करतात पडत नाही. तर तुमच्यापर्यंत असं काही येतं का? जर येत असेल तर या सगळ्या गोष्टींकडून मी कसं बघता? कारण भली मोठी पोस्ट ती फेसबुकवरती एका पेजवर लिहिली होती, तुमच्यापर्यंत आली असेल की नाही मला माहीत नाही, किंवा तुमच्या बघण्यात पण आली असेल. तर पण जेव्हा या ज्या गोष्टी होतात की तुमच्यापर्यंत येतं, कारण दोघींनी खूप मोठं काम करून ठेवलं आहे, स्मिता पाटील असतील किंवा रीमा असतील, तर तुमचं याच्यावरती काय रिॲक्शन? मला ऐकून बरं वाटलं. हां, पण असं कधीतरी कानावर येत राहतं की हां मला तुला बघितल्यावर स्मिता पाटीलची आठवण येते किंवा काय. तेव्हा बरं तर वाटतंच, पण थोडी जबाबदारी पण वाढली याचं एक
दडपण नाही म्हणेन, पण असं वाटून जातं की नाही, आता आपल्याला आणखीन जबाबदारीने काम करायला पाहिजे. तर हां, म्हणजे अशा अभिनेत्रींबरोबर आपलं नाव जोडलं जाणं हे कधी एक सुखावूनच जातं ना कलाकाराला. Yes. म्हणजे 1994 नंतर 30 वर्षाने ऑलमोस्ट ग्राम्पीचा सन्मान मिळालेला आहे कान्सला. खरंच तुमच्या सगळ्या टीमसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर मला एक विचारायचं आहे की ही सगळी प्रोसेस तुमची कशी सुरू झाली, आणि जेव्हा एवढा मोठा सन्मान तुम्हाला सगळ्यांना मिळाला तेव्हा तुमच्या सगळ्या टीमची रिॲक्शन्स कशी होती, आणि त्या फिल्ममध्ये छायाताईंच्या भूमिकेचं कुठला वेगळा कंगोरा प्रेक्षकांना बघायला मिळाला? खरं ना, हा सिनेमा आला जेव्हा वन लाईन ऐकवली ह्या फिल्मची, ऐकल्यावरच मला एक तर आवडलं होतं तो विषय. त्यात पायल कपाडियाचं नाव होतं. तिच्याबद्दल मी एवढं ऐकलं होतं, कारण ऑलरेडी तिला कान्समध्ये गोल्डन आय मिळालेलं आहे याच्या आधी डॉक्युमेंटरी फिल्मला तिच्या. आणि जेव्हा त्यांनी कॅरेक्टरबद्दल सांगायला सुरुवात केली, तर मी खरं सांगते, ते कॅरेक्टरबद्दल जेव्हा मी ऐकत होते ना, तर मला असं झालं, अच्छा ओके, पार्वती नाव आहे त्या कॅरेक्टरचं. म्हटलं अच्छा पार्वती, अच्छा ओके, पार्वती कोकणचे आहे, ओके. म्हटलं मी कोकणातली आहे, अच्छा अच्छा. फिर तिचं मिल वर्कर शी संबंध आहे. तर म्हटलं अच्छा. ते होतं ना, एक एक गोष्टी असं झालं, कॅरेक्टर आवडलं आणि ते असं होतं ना, अच्छा हे 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 माझ्यात पण आहे, हे माझ्यात पण आहे, असं होऊन ना, ते मला असं झालं की हे माझ्यासाठीच लिहिलं आहे की काय, इतपत. म्हणजे मी सांगते ना की फर्स्ट मीटिंग नंतर मी त्यांना म्हटलं की ये कॅरेक्टर ना मेरे से अच्छा कोई कर नाही सकता. असं मी त्यांना म्हटलं होतं. तर तशी ती पार्वती माझ्या वाट्याला आली. आणि डे वनपासून ना, खरं सांगते, माहिती होतं की या फिल्मचं इंटरनॅशनली काहीतरी खूप वेगळं घडणार आहे. हे होतं, कारण ती एक टीमची एनर्जीच कमाल होती. आणि ना त्यात प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मुली होत्या. हे एक माझ्यासाठी खास होतं. प्रत्येक टीममध्ये, म्हणजे कॅमेरा डिपार्टमेंट ह्या सगळ्यामध्ये. तर ना हे कन्फर्म होतं काहीतरी वेगळं घडणार आहे. पण ते अगदीच म्हणजे मेन कॉम्पिटिशनला जाईल ह्याची काही म्हणजे तोपर्यंत तेवढा विचारच केला नव्हता. आणि येस, त्याच्यात पण पायलकडून ठरलेलं होतं की, पण मला ना म्हणजे याचं खूप ना म्हणजे एवढ्या गोष्टी ह्या फिल्ममुळे शिकायला मिळाल्या आहेत. एकतर सिनेमा मल्याळम आणि हिंदी अशा 2 भाषेमध्ये. त्याच्यामुळे एक तर ह्या 2 मुली कनी आणि दिव्या माझ्याबरोबरच्या कलाकार आहेत, म्हणजे कलाकार म्हणून खूपच कमाल आहे. म्हणजे रिअलिस्टिक म्हणजे किती, म्हणजे आतापर्यंत मी केले आहेत खूप सिनेमे, पण रिअलिस्टिक म्हणजे किती की बाई, म्हणजे हे आपण अशा गप्पा मारतोय ना, तसे आम्ही सीन शूट केले. म्हणजे एक सीनचा 20 25 आम्ही टेक करायचो. खरं मी सांगते, पण कळायचंच नाही आम्हाला की यार ही पायल का घेते टेक, इसमें क्या है, क्या हम अलग करने वाले. पण नंतर त्या मुलीने त्या विषयावर एवढा अभ्यास केलेला होता ना की प्रत्येक टेक, मी असं खूप इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, आणि मला खरंच म्हणजे ते सिनेमा बघताना असं लक्षात आलं. आम्ही बोलायचो की यार, असं वाटायचं की तेरे साथ भी ऐसे हुआ है, तू पण एवढेच टेक दिलेस का? तर ती बोलायची हां छाया जी ऐसे ही चल रहा है. मग 15-20 टेक झाल्यानंतर ना पायलचं असायचं की वो पहला वाला है ना, उसमें छाया जी इमोशन अच्छा था, वो दूसरे वाले का ना स्टार्टिंग पॉइंट अच्छा था, तिसऱ्याचं असं करू नये ना, ती सांगायची ऐसा हम लोग करते. तर ती एक मजा होती ह्या एकूण प्रोसेसची. येस, तुझा प्रश्न काय होता रे? मी हे सगळं बोलता बोलताय ना तुझा प्रश्न विसरले. माझं उत्तर मिळालं मला.
येस. आणि एखादा ना सिनेमा तुमच्या वाट्याला येतो, पण पुन्हा तेच सांगेन रे ना, तुमचं पर्सनल लाईफ पण ना एकदम बदलून जातं. ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या सिनेमाच्या नावाप्रमाणेच म्हणजे आम्ही अनुभवलं तिथे, की एक ना कॉन्फिडन्स लेवल एवढी वाढवली आहे ह्या फिल्मने तुला सांगते मला ना पोहता येत नाही. मी घाबरत होते पाण्याला. आम्ही पॅकअप नंतर अख्खा दिवस खूप हेक्टिक असायचं शेड्यूल. पॅकअप नंतर आम्ही आमच्या रिसॉर्टवर स्विमिंग पूल होतं. सो या मुली पोहायला जायच्या, तर मी आपली अशीच बाजूला बसायचे आधी. तर यांनी मला ना जबरदस्ती की नहीं चलो चलो स्विमिंग करते म्हटलं. अरे नाही भाई, मुझसे मुझे को डर लगता है. त्यांनी अक्षरशः म्हणजे जसं खास स्विमिंग शिकवण्यासाठी इथे बोलवलं आहे त्याच्यातनं मला ते त्यांनी शिकवलं. आणि जे मी पाण्याला घाबरायचे ना पोहायला, मला 4-5 दिवसात त्यांनी शिकवलं स्विमिंग. आणि मी ते फ्लोट करतात ना ते शिकले. आणि तुला सांगते ना की ते बघून पायलने फिल्ममध्ये मी समुद्रात फ्लोट करते असा सीन शूट केला आहे. तर तो एडिटमध्ये उडवला गेला, पण ना ते होतं ना की मे बी पर्सनल लाईफमध्ये मला ते जर सांगितलं असतं करायला तर मी केलं नसतं. पण सिनेमाचा तो असा नादच असा आहे ना की येस, एखाद्या कॅरेक्टरसाठी जर करावं लागतंय ना तर आपण ते करतो. तर असं या सिनेमामुळे ना खूप गोष्टीचा कॉन्फिडन्स वाढवला आहे. जसं हा पण आहे की आपण खूप खोट्या खोट्या गोष्टींमध्ये रमतो यार. आता लोक कौतुक करतात की अरे ताई तिथे जाऊन तू इथे इंग्लिशमध्ये विचारतायत, ते फ्रेंचमध्ये बोलतायत आणि तू उत्तरं मराठीमध्ये देतेस. सो इथे पण आहे ना एक ते पायलचं असं होतं की छाया जी जिसमें आप कंफर्टेबल हो ना वो करो, जो कपडा जिसमें आप कंफर्टेबल हो. आपल्या इथे काय होतं ना की बाकीच्याच गोष्टींचा इतका भपका असतो ना की त्याच्यात म्हणजे आपण मेन कशासाठी आलोय आणि काय करायचं हे विसरून जातो. तर ह्या अशा लोकांबरोबर काम करताना ना मेन कामावर जास्त आपलं लक्ष. ते बऱ्याचदा एखादी कलाकृती तुम्हाला आयुष्यभराचे खिळून देते, कॉन्फिडन्स लेवल अगदी. छापवते. येस येस. आणि शेवटचा प्रश्न की जेव्हा तुमचे व्हिडिओज आलेत ना, तुम्ही ज्या सगळे निरागसतेने तिथे एन्जॉय केलं, म्हणजे नाचलात, तुमच्या सगळ्यांना जेव्हा स्टँडिंग ओवेशन वेळा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, हे मोमेंट इथे बसून शब्दात सांगताना तुम्ही तिकडे काय अनुभवलंय? तर मला एक विचारायचं, तुम्ही सगळेजण ज्या बेभानपणे नाचलात, जे एन्जॉय केलं, ते तिथल्या वाईब म्हणजे घडवून आणलं का तुम्ही आधीच ठरवलं होतं की भाई भारताचा झेंडा आपण तिथे जाऊन धमाल करायची? कारण वाईब बघून ते सगळं घडून आलं. काही ठरवलं बिरवलं नव्हतं रे आम्ही. तिथली ना हां, ॲक्च्युली म्हणजे आता खरंच सांगते, मी जेव्हा बघते ना तर असं वाटतं रे काय वेडेपणा केलाय. म्हणजे मी असं कसं नाचू शकते? ते गाणं गाण्यावर नाचलो ना, ये लो देखो मैं कहा गए, रोना आवे ना आवे हसी. मी आता व्हिडिओ बघते, मी अशी नाचलेले, रोना आवे ना आवे हसी. मी अशी नाचले ना, मला स्वतःला विश्वास नाही बसत. पण यार खरंच ते काहीतरी ना वेगळं होतं. आम्ही हॉटेलवरून निघालो ना तेव्हापासून एक धाकधूक होती, कारण की ते असं खूप होतं ना रेड कार्पेट, मग त्याच्यावर असंच चालायचं. आम्हाला सांगितलं होतं वो बहुत कम टाइम मिलता है, वो ऐसे चल के जाना होता है, फिर उसे पोज देना होता है, ऐसे ऐसे पोज देना होता है, फिर ऊपर हम लोग स्टेप चढ़ के जाएंगे तो वो फेस्टिवल के मेन होते हैं, उनको ग्रीड करना होता है. म्हटलं ओके. आणि आम्ही हॉटेलवरून निघालो ना तर ते एक ना भारी पण वाटत होतं, पण असं एवढी मोठी गाडी एक येते, आपल्यासाठी थांबते, आपण त्याच्यात बसतोय. बरं आयुष्यात कधी असे कपडे वापरले नाहीत, ते सगळे आपण परिधान केले आणि आपण निघतोय आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसांची गर्दी आहे. हां, आणि ती माणसं आपल्याला बघतायत यार, हे फिलिंगच भारी होतं. पण ना जसजसं हळूहळू पुढे जात होतं ना तर ते ना एक माहिती नाही एक जबाबदारी अचानक वाढली आहे किंवा काय असं फील व्हायला लागलं. आणि तिथे पोचल्यावर ना पहिलंच गाणं कानावर पडलं, गुलाबी साडी. हो.
मी गाडीतून उतरत होते आणि मला असं झालं की यार, म्हटलं पायल मराठी गाणं लगाय. तिथेच आहे ना सगळं टेन्शन माझं गायब. बरं, मी या सगळ्यांमध्ये, ह्या तिघींमध्ये मीच होती मराठी, त्यामुळे माझं ते तुम्ही कशातही बोला, त्या मल्याळममध्ये बोलतायत, ते हा बोलतायत, मी त्यांच्यामध्ये मध्ये मध्ये आपलं माझं हिंदी मराठी घुसवायचे. मराठी गाणं ऐकल्याबरोबर येस संपलंच म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे आम्ही सुटलो आणि काही क्षणात विसरून गेलो, म्हणजे खरंच विसरून गेलो की आम्ही कान्स, आता मी आधी कान्स बोलायचे, आता मला काही लोक सांगतात कान्सनी कॅन्स होता आहे. तर त्या फेस्टिवलमध्ये आम्ही क्षणात विसरून गेलो की आम्ही असं रेड कार्पेटवर आहे, आणि असं झालं की आनंदाचा क्षण आहे यार. तर म्हणजे आता असं वाटतं की का लोक असे का वावरतात त्या ठिकाणी मला कळत नाही. मला असं झालं की आता मला असं वाटतं की यार आम्ही आनंद असाच साजरा करतो, आणि लोकांनी एन्जॉय केलं तिथे. म्हणजे आम्ही पोज देण्यासाठी उभं राहायला गेलो की फोटोग्राफर आम्हाला नाचून दाखवायचे की नाही तुम्ही नाचा. बरं, या सगळ्या नाचाच्या ह्याच्यात आम्हाला नंतर लक्षात आलंय की ज्याच्यासाठी सगळे धडपड करतात की रेड कार्पेटवरचा फोटो पाहिजे असतो एक, आमच्या टीमचा सोलो एकही फोटो नाही आहे, कारण की आम्ही फक्तच नाचतोय असे गोळक्याने. तर ती एक एनर्जीच वेगळीच होती. आणि जे सांगितलं होतं मला पायलने की आहे ना असं चढ़के जाना है, फिर वो फेस्टिवल के मेन वहाँ पर होते तो उनको ग्रीड करना होता है. आम्ही एवढे नाचलो होतो आणि आम्ही विसरून गेलो होतो ना. कपिल, मी वरती गेले आणि त्यांनी हात मिळवला ना, मी हात मिळवला आणि त्यांना मिठी मारली आणि मला तर सगळ्यांचं झालं छायाजी. म्हटलं तो क्या है, खुशी की बात है. तर ते वेगळंच होतं सगळं. पण मला आज लोकांकडून ऐकते ना, तर मला असं वाटतं की यस यार, काहीतरी आपण नियम ठरवून नाही केलं, पण आपण नियम बदलले आहेत. हां, मे बी पुढच्या वेळेचं कान्स फिल्म फेस्टिवल वेगळं असेल आणि माझ्या आजूबाजूचे आणखीन 10 चेहरे मला तिथे बघायला मिळतील आणि ते माझ्यापेक्षा आणखीन सॉलिड सेलिब्रेट करतील. आणि सुरुवात झाली आहे. म्हणजे मला आहे ना सगळ्यात मोठी माझी कमाई काय आहे कान्स फिल्म फेस्टिवलची, तर ही आहे ना की सगळ्यांना असं वाटतंय की यार छायाताई गेली आहे तर मग आपण का नाही, यस, प्रयत्न केले तर सगळं होऊ शकतं. तर ही माझी सगळ्यात मोठी कमाई आहे. चलो, थँक्यू ताई, आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. एक छोटंसं गिफ्ट आहे आमच्याकडनं. तर आमच्या गिफ्ट पार्टनर हेमंत सुगंधी दादा, त्यांच्याकडनं एक छोटीशी भेट तुम्हाला. हो, थँक्यू. तुम्ही ओपन करून बघू शकतो. यांची परफ्यूम, अगरबत्ती सगळं अप्रतिम असतं. वाव, कमाल आहे. पेन आहे, पेन पण आहे. हो, हा त्यांचा परफ्यूम. नाही ना, येस, बरंच काय काय रे. हे मला आवडलंय. हे अत्तर आहे, हा परफ्यूम. वा वा, आवडलंय खूपच. ही एक आणखीन काही, हे काय, हे कार्ड आणि ते ठेवण्यासाठी स्टॅम्प आहे. ओ, आणि हे ही छोटीशी भेट आमच्याकडनं. हे माझं खूप आवडतंय. माझ्या घरी आहे ना असे खूप मी ठेवले आहेत, आणि मी जाऊ दे या नंतर सांगेन मी इंटरव्ह्यू नंतर. हे आवडलंय मला. थँक्यू ताई. येस ताई, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला, आणि तुमच्या कामगिरीचा सुगंध असाच आयुष्यभर जर वेळ ठेवू या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. सो वेल, मी कपिल देशपांडे आजच्या आपल्या विशेष भागात इथेच थांबतोय. आपले प्रायोजक आहेत विश्वरंग प्रोडक्शन्स आणि आपल्या गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भांडार. तर छायाताई, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. सो चला बसूयाच्या आजच्या विशेष भागात. मी इथेच थांबतोय. पुढच्या एपिसोडमध्ये अशीच एक उत्तम व्यक्ती, एक उत्तम कलाकार आपल्यासोबत असणार आहेत. सो त्यांच्याशी पण आपण अशाच दिलखुलास गप्पा मारणार आहोत. सो थँक्यू सो मच.